मित्रांनो आता आम्ही वरती चाललोय आणि खूप अंधार आहे, हे पहा। नमस्कार मंडळी, नमस्कार। मी जितू स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये। मंडळी, आज आपण जातोय वसईच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी। आज आपण जाणार आहोत वसईचा किल्ला पाहण्यासाठी आणि हा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्या सोबत सामील व्हा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण आपल्याला फक्त किल्ला पाहायचा नाही तर किल्ल्याचा इतिहास आणि या किल्ल्यातील वास्तूंची माहिती घ्यायची आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण या किल्ल्याची पूर्णपणे माहिती घेणार आहोत आणि इतिहास जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आवडलास तर लाईक आणि शेअर करा। तर अद्याप तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करा। चला तर जाऊया किल्ल्यामध्ये। मंडळी, या वसईच्या किल्ल्याचा इतिहास असा सांगितला जातोय की 1414 मध्ये इथला सरदार भंडारी बेंगाळे यांची एक गडी होती। पुढे येथे हल्ला करून गुजरातच्या सुलतानाने 1530 मध्ये हे ठिकाण जिंकून घेतले आणि हा किल्ला काबीज केला। नंतर पोर्तुगीजांनी 1533 मध्ये येथे हल्ला चढवला आणि सुलतानाचा पराभव करून हे ठिकाण जिंकून घेतले आणि पुढे पोर्तुगीजांनी 1534 मध्ये येथे संपूर्ण किल्ला बांधला। तर मंडळी, हा किल्ला तब्बल 110 एकर जमिनीवर बांधण्यात आला असून ह्या किल्ल्याला 10 बुरुज आहेत आणि हा किल्ला दशकोनी आहे। मंडळी, या किल्ल्याची रचना अशी आहे की तिन्ही बाजूने समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे। किल्ल्याला 2 प्रमुख प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या दिशेने म्हणजेच गावाच्या दिशेने आहे आणि दुसरा म्हणजे बंदराच्या दिशेने, ज्याला आपण दर्या दरवाजा म्हणतो। किल्ल्याच्या चोही बाजूनी पूर्ण तटबंदी आहे, ज्याची उंची 30 फूट असल्याचे सांगितले जाते। मंडळी, हे पहा, ध्वजस्तंभ इथे आहे आणि इथूनच मराठ्यांना पोर्तुगीजांनी पांढरं चिन्ह दाखवलेलं आणि तेव्हा युद्ध थांबलेलं। आणि आपण पाहताय ही तटबंदी आहे आणि ही तटबंदी इतकी जाडी आहे की त्याच्यावर आपण ही झाडं पाहतोय। खूप मोठी अशी तटबंदी आणि मित्रांनो, हा किल्ला इतका भव्य आहे। मित्रांनो, आता आपण आलोय ह्या किल्ल्यातील संत अँथोनी चर्चमध्ये आणि हे चर्च अद्यापही या स्थितीमध्ये खूप छान दिसते आणि खरंच या किल्ल्याची भव्यता जशी तसंच ह्या चर्चची भव्यता सुद्धा खूप सुंदर दिसते। कारण आपण ह्या चर्चचं बांधकाम जे पाहतोय अतिशय सुंदररित्या बांधण्यात आलेलं आहे। समोरच आपण पाहतोय ती म्हणजे मुख्य वेदिका, जिचं आपण दर्शन घेतोय आणि हा मठ इतका भव्य आणि सुंदर होता, ज्याची सुंदरता आपण अद्यापही पाहतोय। मस्त अशा ह्या कमानी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो असं सांगितलं जाते की मराठा सैनिक आणि पोर्तुगीजांमध्ये तह झाला होता आणि हेच ते ठिकाण आहे मित्रांनो। तर अशी ही छानशी इमारत, या इमारतीमध्ये इकडले शिष्य आणि त्यांचे धर्मगुरू याच ठिकाणी राहायचे। मंडळी,
येथे आपण या चर्चचा आणि ह्या मठाच्या बाजूला असलेला बेल टावर पाहतोय आणि हा उंच असा हा बेल टावर एका बाजूने आपल्याला कोसळलेला दिसतोय आणि हा काही आता किंवा कधी कोसळलेला नाही, तर मित्रांनो हा कोसळलेला आहे त्यावेळेला जेव्हा मराठ्यांनी या किल्ल्यावर आक्रमण केलेलं तेव्हा. कारण तेव्हा पोर्तुगीजांविरुद्ध युद्ध करताना मराठ्यांनी बाहेरून तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आणि काही तोफगोळे या टावरवर लागलेले आणि त्यामुळे एक भाग इकडचा कोसळलेला आहे आणि काही तोफगोळ्यांचे मार बाहेरील तटारवर म्हणजे भिंतीवर लागलेले होते, त्याचे निशाण अद्यापही आपल्याला पाहायला मिळते. हेमंगी सांगे कुठलं चर्च आहे? सेंट गोन्सालो गार्सिया चर्च. मित्रांनो या आहे संत गोन्सालो गार्सिया चर्च. आता आपण त्यामध्ये जाणार नाहीत कारण ना इथे शालेय पिकनिक आलेले आहे आणि आपण समोर पाहतोय ते त्यावेळेचं विद्यालय आहे म्हणजे कॉलेज आहे. हे पहा मित्रांनो, अतिशय छान असं त्यावेळचं हे नक्षीकाम आपण पाहतोय. तर मंडळी आपण आता किल्ल्याच्या आत प्रवेश करतोय आणि हा आहे मुख्य किल्ला म्हणजे बाळे किल्ला आणि हा काही असा प्रवेशद्वार आपण पाहतोय. आणि एल आकारामध्ये हा दरवाजा आहे, जेणेकरून जर शत्रू हा दरवाजा तोडून जरी मध्ये आला तरी तो येथे आल्यानंतर भामावून जाईल, तोपर्यंत वरती असलेले पहारेकरी त्याच्यावर हल्ला करू शकतात. आणि हा मुख्य दरवाजा आपण पुन्हा पाहूया जो किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी आहे. तर हे पहा मध्ये कसा इथे हा जो खाचा आहे हा खाचा विशिष्ट पद्धतीचा आहे आणि हा पूर्ण असा हा त्या दरवाजाला आहे. इथे लोखंडी दरवाजा असावा त्यावेळेस, म्हणजे इथून जर शत्रू आला तर हा दरवाजा बंद केला जाईल. मित्रांनो आता आपण प्रवेश केलेला आहे तो म्हणजे या बाले किल्ल्याच्या आतमध्ये आणि समोर पाहतोय भव्य असं हे मैदान जे पूर्णपणे या तटबंदीने घेरलेलं आहे. आपल्याला इथे वरती सुद्धा जाण्यासाठी काही शिड्या आहेत ज्याच्याने आपण ह्या पूर्ण तटबंदीचा फेरा मारू शकतो आणि किल्ल्याचा व्ह्यू पाहू शकतो. मित्रांनो इथे राहण्यासाठी सुद्धा सोय केलेली दिसते कारण इथे काही अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या इमारती इथे तुटलेल्या दिसत आहेत त्याच्यातच येथे राहणाऱ्या लोकांची सोय केली असावी, कारण ह्या बाले किल्ल्यात इतकी मोठी जागा आहे की येथे 2500 ते 3000 लोक आरामात राहू शकतात आणि आपण असा काही व्ह्यू पाहतोय. या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असाल तर वसई स्टेशनपासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे हा किल्ला आणि इथे येण्यासाठी आपण पाहताय हा किल्ल्यातील एक स्टॉप आहे जो आपल्याला महानगरपालिकेच्या बसेस इथे आणून सोडतात आणि इथूनच आपल्याला रिक्षा किंवा बस उपलब्ध आहेत या किल्ल्यापर्यंत येण्यासाठी. मंडळी हे आपण चर्च पाहतोय आणि हे फक्त या किल्ल्यातीलच नाही तर पूर्ण वसईतील सर्वात पहिलं चर्च आहे. आपण पाहतोय 2 त्या साईडला आणि 2 या साईडला पिलर सुद्धा आपण पाहतोय आणि किती नक्षीदार
काम त्यावेळे केलेलं असेल त्याचं दृश्य आपण पाहतोय। तर सुंदर असं हे चर्च। चला तर आता आपण जाऊया पुढे। आणि हे चर्च आपण पाहतोय किती भव्य आणि किती सुंदर आहे। आणि त्या काळात सुद्धा हे चर्च सुंदरच होतं, कारण आपण इथे वरती पाहतोय या मोठ्या मोठ्या खिडक्या, ज्या की त्यावेळेस नक्षीदार अशा काचा असाव्यात। आणि समोर सुद्धा आपण पाहतोय तिकडे सुद्धा काचा असाव्यात नक्षीदार, जेणेकरून उजेड मध्ये येईल। आणि समोर आपण पाहतोय ती मुख्य वेदी। आपण आता मुख्य वेदीत आलोय। आणि हे पहा वरचं जे छप्पर आहे ते सुद्धा किती नक्षीदार आहे। आणि खूप छान अशी ही आपण वेदी पाहतोय त्यावेळची। आणि मित्रांनो, येथून सुद्धा आपण बाळे किल्ल्यामध्ये जाऊ शकतो। हा पहा बाळे किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता किती भव्य असा। इथून सुद्धा ही आहे त्या काळी बांधलेली विहीर, जी आपण पाहतोय। आता मी तुम्हाला दाखवतोय ही विहीर। हे पहा अशा प्रकारे ही विहीर बांधण्यात आलेली। मंडळी, हे पहा त्या काळातील कुंड आपण पाहतोय। हे पाण्याचं कुंड असावं। आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता। तर मंडळी, आता आपण आलोय या किल्ल्यातील रुग्णालयात, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आलोय। आणि हे त्या काळातील हॉस्पिटल आहे। आणि हे हॉस्पिटल 2 मजली असावं, कारण आपण इथे पाहतोय हे पहा इकडे एक खोबण आहे आणि इथे एक वरती खोबण आहे। म्हणजे इथे 2 मजल्याचा तो माळा असावा, जेणेकरून हे हॉस्पिटल इथे 2 मजली असावं। आणि या किल्ल्यातील सैनिक, मोठे मोठे अधिकारी, जी व्यक्ती इथे राहायची ती व्यक्ती इथेच उपचारासाठी येत असावी। मंडळी, आता आपण आलोय टाउन हॉलमध्ये, म्हणजे शहर सरकारी कार्यालयामध्ये आपण आलोय। आणि या इमारतीचा काही वरचा भाग आपल्याला कोसळलेला दिसतोय, म्हणजे ही 2 मजली इमारत असावी। आणि 5 कमानीची ही इमारत या काळात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। येथे आपण पाहतोय की एका दरवाजावर येथे पोर्तुगीजांचं निशाण सुद्धा इथे आपण पाहतोय। तर मंडळी, खूप छान असं आपल्याला दृश्य इथे पाहायला मिळते। मंडळी, असं म्हणतात की हे त्या काळातील जेल आहे, म्हणजे हा कारागृह आहे जो पोर्तुगीज कालीन आपण पाहतोय। असं म्हणतात की इथेच कैद्यांना ठेवलं जायचं आणि तीच ही वास्तू। मंडळी, आता आपण पाहतोय पेशवेकालीन
1740 बांधण्यात आलेलं श्री वज्रेश्वरी देवी मातेचं मंदिर आणि श्री नागेश्वर महादेवांचं मंदिर आपण पाहतोय। तर मंडळी, इतकं भव्य असं हे चर्च आपण पाहतोय। समोर वेदी, आता याचं जे छप्पर आहे ते पडलं आहे काळाच्या अंतराने, परंतु याची भव्यता आताही आपल्याला समजते की त्या काळात हे चर्च किती सुंदर आणि किती मोठं असावं। आता आपण चर्चच्या बाजूला असलेल्या ह्या टावरमध्ये येतोय आणि हा टावर आहे तो म्हणजे बेल टावर। येथे मोठी घंटा होती आणि या चर्चची ती घंटा होती आणि 3 मजली असा हा उंच टावर आता आपण पाहतोय, ज्याची भव्यता आपल्याला इथे पाहायला मिळते। तर मंडळी, ही पहा विहीर त्या काळातील, आणि आपण त्याच्यात पाणी सुद्धा पाहतोय। हे पहा विहीर, आणि ही बरोबर ह्या मठात मध्यभागी आहे आणि आपण कमानी पाहतोय किती अजूनही सुंदर आहेत आणि 2 मजली ही इमारत असावी। ही पहा किती मोठं असं हे मठ त्या काळातील होतं। मित्रांनो, 1737 मध्ये या किल्ल्यावर मराठ्यांनी हल्ला करून हा किल्ला पोर्तुगीजांच्या कडून काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी वसईचा हा किल्ला मराठ्यांना घेता आला नव्हता। वसईचा हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये असावा असे बाजीरावांना खूप वाटत होते, त्यामुळे त्यांनी चिमाजीअप्पा यांना वसई किल्ल्याची मोहीम दिली। पुढे चिमाजीअप्पा यांनी ह्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पूर्ण तयारी केली, तसेच योजनाही आखली। 1738 मध्ये चिमाजीअप्पा यांनी किल्ल्याच्या दलदलीच्या भागातून किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरविले आणि पुढे 1739 मध्ये हा किल्ला त्यांनी जिंकून घेतला। मंडळी, आता आपण आलोय ते संत जोसेफ चर्चमध्ये, आणि हे चर्च सुद्धा खूप सुंदर आणि खूप छान आहे की याची भव्यता सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते। समोरच आपल्याला मुख्य वेदिका सुद्धा पाहायला मिळते, जी अद्यापही खूप छान पद्धतीने आहे। आणि मित्रांनो, येथे सुद्धा आपल्याला त्या उंच उंच खिडक्या पाहायला मिळतात आणि येथे सुद्धा त्या नक्षीदार काचा होत्या, ज्या या चर्चमध्ये उजेड येण्यासाठी लावल्या गेल्या असाव्यात। पुढे आपण गेला तर समोरच आपल्याला हा बेल टावर पाहायला मिळतोय, जिथे घंटा लावण्याची सोय होती, आणि हा 3 मजली बेल टावर इथे आपण पाहतोय। आणि इथूनच बेल टावरच्या बाजूनेच चक्री जिना सुद्धा आहे, आणि तिथून आपण वरचा व्ह्यू आणि आजूबाजूचा व्ह्यू सुद्धा पाहणार आहोत। मित्रांनो, आता आम्ही वरती चाललोय आणि खूप अंधार आहे। हे पहा, सीड्या सुद्धा व्यवस्थित दिसत नाही, जरा सांभाळून या। पहा व्ह्यू आपल्या वसई खाडीचा, म्हणजेच उल्हास नदीचा, आणि समोरच आपल्याला दिसते ती डोंगरी, म्हणजे पालीची डोंगरी। तेथे सुद्धा पालीदुर्ग आहे। आता तो सध्या नामशेष झालेला आहे, परंतु काही अवशेष त्या किल्ल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा इथून नजारा आपण पाहतोय इथून सहजरित्या। मित्रांनो, हे आहे श्री मारुतीरायांचं मंदिर, हनुमान मंदिर, आणि हे किल्ल्यात खूप वर्षापासून आहे। जर सांगितलं गेलं तर आपल्या मराठ्यांनीच हे मंदिर इथे बांधलेलं आहे, आणि असा काय हा किल्ल्याचा नजारा आहे जो आपण पाहतोय। आता पूर्ण झाडं झालेली आहेत, परंतु खूप छान वाटते।
हा आहे दर्या दरवाजा, जो वसई किल्ल्यातील दुसरा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे आपण छोटंसं देवाचं एक मंदिर पाहतोय. त्यांचं दर्शन घेऊया. तर हे पहा, 2 असे बुरुज आणि मध्येच हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या काळातील दरवाजा आहे जेव्हा हा किल्ला बांधण्यात आला. त्याचं जे लोखंड आपण पाहतोय किती भव्य आणि किती भक्कम असा हा दरवाजा आपण पाहतोय. हा पहा, इथे सुद्धा आहे, बांबूने तो इथे त्याला सपोर्ट दिलेला आहे, परंतु हा त्या काळातील दरवाजा आपण पाहतोय. हे पहा किती असं लोखंड त्याचं जाड आहे. दरवाजाची जर रुंदी पाहिली तर 1 फूट अशी रुंदी आपल्याला पाहायला मिळते. तर हे पहा, ह्या दरवाजाची भव्यता. समोर आपण भिंत पाहतोय आणि एल आकारामध्ये हा दरवाजा आहे, जेणेकरून जर शत्रू हा दरवाजा तोडून जरी मध्ये आला तरी तो येथे आल्यानंतर भामावून जाईल, सैरावैरा होईल. तोपर्यंत वरती असलेले पहारेकरी त्याच्यावर हल्ला करू शकतात. आणि हा मुख्य दरवाजा आपण पुन्हा पाहूया, जो किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी आहे. इथे सुद्धा त्या काळातील दरवाजा आपण पाहतोय. हा पहा, आणि हाच तो मुख्य प्रवेशद्वार, जो दर्या सागर सुद्धा म्हटला जातोय, कारण हा समुद्राच्या दिशेने येणारा प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो, ह्या दरवाजाची भव्यता पहा. आणि हे लाकडी दरवाजा आहे आणि हा छोटा दरवाजा, म्हणजे जर कोणी आला तर हा छोटा दरवाजा प्रवेश करण्यासाठी उघडला जायचा. आणि याची कडी पहा, ही पहा कडी किती जाडी. हे पहा, एकांश हात लावतोय. वजन आहे का रे? किल्ला आवडला? कसं वाटलं? तर हा पहा मित्रांनो, दरवाजाचा आकार. मित्रांनो, हाच तो मार्ग किल्ल्यात जाण्यासाठी, हा दुसरा मार्ग जो ह्या दर्यातून येतोय. ही खाडी आहे, म्हणजे उल्हास नदी. येथूनच किल्ल्यात जाण्यासाठी हा मार्ग आहे. मंडळी, आता आपण उभे आहोत नरवीर सिंह चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाजवळ. आता गेट बंद असल्या कारणाने आपण त्यांचं दर्शन जवळून घेऊ शकत नाही, परंतु आपण नक्कीच पुन्हा कधी येऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया. ज्यांच्या पराक्रमाने विजयी झालेली वसई, आज त्यांचं आपण दर्शन घेतोय आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. चला तर मंडळी, जाऊया आपण. तर मित्रांनो, आलो होतो आपण आज वसईचा किल्ला पाहण्यासाठी. आणि हा ऐतिहासिक किल्ला पाहताना खूप छान वाटलं, खूप मजा आली. तसं तर आम्ही लहानपणापासून येथे शालेय पिकनिक किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्या किल्ल्याची भेट घेण्यासाठी येत होतो. परंतु आज तुमच्यासोबत हा किल्ला पाहण्याची काही वेगळीच मजा होती या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपल्यासोबत हेमंगी आहे. हेमंगी, कसं वाटलं? मस्त वाटलं. 7 चर्च पूर्ण आज पहिल्यांदा बघितले आणि किल्लेसुद्धा सर्व बघितले. तर मित्रांनो, आपल्यासोबत एकांश आहे. एकांशने पहिल्यांदा किल्ला पाहिलेला आहे. तर वसईचा किल्ला पाहताना एकांश, कसा वाटला किल्ला? खूप मस्त वाटला. थोडा थकला आणि भूक पण लागली आणि मज्जा पण केली तेवढीच. मित्रांनो, आम्ही हा किल्ला पाहिला, तर तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किल्ला पाहिलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर एकांश काय करायचं आहे? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया.
आता पुढचा आपण जरा थांबूया, तर भेटूया पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत बाय.